उन्हाळा म्हटलं की सगळ्यांचा जीव ओढतो तो थंड थंडगार असा दह्याचे बनवलेल्या पदार्थांकडे. उन्हाळा आला की आपण दही लावत असतो घरी आणि ताक बनवत असतो, लस्सी बनवत असतो, चक्का, श्रीखंड जे बनवायचं ते बनवत असतो. पण डेअरीसारखं दही आपल्या घरी लागत नाही. आज आपण अशा खास टिप बघणार आहे ज्या डेअरीपेक्षाही एकदम घट्टसर खापेदार असं सुरीने कापलं तरी त्याच्या वड्या पडणार आहे असे पाणी सुटणार नाही असं दही आज आपण इथे लावून घेणार आहे. त्यासाठी मी इथे म्हशीचं 1 लिटर दूध उकळायला ठेवलेले, उकळून घेतलेले. दही कोणतंही असू, दही लावण्याची पद्धत जर तुमची अशी योग्यरित्या असेल तर दही घट्टसर होणार आहे. आता दही उन्हाळ्यामध्ये काय होतं, कधी कधी आपण दही लावतो तर त्याच्या शिताड्या होतात, दह्याला खूप पाणी सुटतं, दही आंबट होतं किंवा आंबटच होत नाही. तर काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं 1 चमचा घट्टसर असं दही घ्यायचं आहे. ज्या भांड्यात आपल्याला दही लावायचं आहे त्या भांड्याला व्यवस्थित कडेपर्यंत चोळून घ्यायचं आहे. आता इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, बघितलं तुम्ही पार उकळी येऊन गेली होती. आता हे कोमट करायला ठेवायचं आहे. आता काय होतं, आपण कोमट करायला ठेवतो तेव्हा ते पाण्यामध्ये ठेवतो, पण तसं नाही करायचं. तसंच ठेवायचं. जरासा वेळ जास्त लागला तरी चालेल. बोटाला सहन होईल एवढंच गरम दूध आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण विरजण लावलंय त्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता घट्टदार मलईदार दह्यासाठी आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, जी आपण दुधावरची साई काढून ठेवत असतो ना नेहमी, ती साई आपल्याला इथे 1 चमचाभर, मोठा 1 चमचाभर यामध्ये घालून घ्यायची. म्हणजे काय होतं, दही तर चांगलं असं तुप्पट होतं, घट्ट होतं आणि शिवाय दही खायलाही एकदम छान लागतं. दुसरी गोष्ट, दही आंबट होत नाही यामुळे, हे लक्षात ठेवा. साई यावरती घालून घेतली मलई की व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आणि लगेच यावरती झाकण ठेवायचं. आता सकाळी लावलं की संध्याकाळपर्यंत दही झालं पाहिजे आणि लगेच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं, किंवा संध्याकाळी लावलं की दुसऱ्या दिवशी दही लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं. असं 2-2 दिवस दही अजिबात बाहेर ठेवायचं नाही, मग दही आंबट होतं. ही पहिली गोष्ट. आता इथे बघू शकताय, सकाळी दही लावलं होतं, संध्याकाळीपर्यंत दही आपले एकदम सेट झालेले हे बघू शकताय. तासभर मी इथे फ्रीजमध्ये ठेवलं, एकदम घट्टसर झालेलं आहे, जेणेकरून सुरीने त्याच्या आपल्याला वड्या कट करता येईल. तर इथे तुम्ही बघू शकताय छान असा दह्याचा गोळा निघालेला आहे, मलईदार. सुरीने कापून दाखवते, एकदम व्यवस्थित झालेले, प्लेन झालेले, शितड्या वगैरे काही झालेल्या नाही आहे. एकदम खापसारखं दही आपल्या इथे बनून तयार झालेले. अशा पद्धतीने जर तुम्ही दही लावलं तर तुमचं दही कधीच बिघडणार नाही. डेअरीपेक्षाही दही घरी चांगलं बनवता येते, हे लक्षात घ्या. इथे काही दुसरी गोष्ट केली नाही, फक्त 1 चमचा विरजण घेतलेले, म्हशीचं दूध चांगलं उकळून कोमट करून घेतलेलं आहे, विरजण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोठा घट्टसर असा मलईचा घालून घेतलेला आहे आणि दिवसभर दही इथे आंबवायला ठेवलेले. तर हे झालं आपलं दही बनून तयार.